रमजान शेख याच्या शुभ हस्ते आपण जिशान शेख याला सन्मानित करतोय। चला सामना इथे सुरू होतोय। मुरबी वर्सेस पेठाली। ऐकूया आवाज रोशन पाटील। तत्पूर्वी मी स्टार ओवे आणि पापडीचा पाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना करेन की आपण लगेचच इथे टॉस साठी उपस्थित राहायचं आहे। आणि त्यानंतर तलोजा वर्सेस ओवे कॅम्प, तर उस्मान पटेलला देखील आपल्याला आपण इथे पाहणार आहोत। तर चला आपण थोडीशी घाई करायची आहे। दोन्ही संघांना विनंती असेल स्पीडली खेळायचे। अगदी मॅच पाहायला मिळेल मुरबी विरोधात पेठाली। अगदी रेग्युलरचा हा तिसरा सामना आहे। एक अतिरिक्त सामना पाहिला आपण व्हीलचेअर क्रिकेट महाराष्ट्र विरोधात रेस्ट ऑफ इंडिया। खरं तर या स्पर्धेमध्ये सर्व सुविधा पाहतो। सकाळच्या नाश्त्याची सुद्धा व्यवस्था आपण इथं पाहतो। अगदी ॲम्ब्युलन्स सुद्धा पाहू शकता। त्यानंतर सुलभ शौचालय ही प्रामुख्याने खूप मोठी गोष्ट आहे, कारण कुठल्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं नाही इतकी काटेकोर पद्धतीची उपाययोजना आखणारी ही रायगड जिल्ह्यातील एकमेव स्पर्धा म्हणू शकता संदीप सर। त्या स्पर्धेचं नाव आहे राष्ट्रवादी चषक। हलवार पद्धतीनं हा फटका खेळलाय। पहिली सलामीची जोडी ओमकार पाटील आणि त्याच्या साथीने शुभम ठाकूर। 3 षटकांची लढत आहे। पहिल्यांदा टॉस खूप इम्पॉर्टंट टॉस जिंकला होता टीम पेठालीने। पहिल्यांदा स्वीकार केला गोलंदाजीचा आणि फलंदाजी करतोय मुरबी। एक दर्दी खेळ या लढतीमध्ये पाहायला मिळेल। प्रत्येक सामना रोमहर्षक पद्धतीने क्रिकेट रसिकांनी एन्जॉय केलाय। ओहो प्रहार राहिलाय डीप मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय। इट्स नो बॉल। 1+4 5 रन्स ऍड होतील। नशिबाचा पंजा। लय कडक इतका दमदार स्पर्धेचा आगाज राष्ट्रवादी चषकामध्ये। ओहो सुंदररित्या हा फटका ऑफ ड्राइव्ह उत्तमरित्या फटका खेळला। मिड टॉप कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय। क्षेत्ररक्षक तैनात आहे। अगदी एकच धाव इथे प्राप्त केली जाते। पहिल्या सलामी जोडीला एक चांगली सलामी दागवणं ही खूप गरजेचं आहे। ओमकार पाटील मध्ये किती क्षमता आहे। शुभम ठाकूर एक युवा जिगरबाज खेळाडू आहे जो ओमकारच्या साथीने आलाय। त्याला एक ग्रेट स्टार्ट येणं खूप गरजेचं आहे। 2 फलंदाज तितक्याच जोमाने खेळताना पाहायला मिळतील। नेक्स्ट बॉल। सन्माननीय मनसूरभाई पटेल यांचे शुभागमन झाले। आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत। राष्ट्रवादी चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत। अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीनं प्रत्येक पाहुण्याचा पाहुणचार हा आयोजकांच्या माध्यमातून इथे आखला जातो। लाखो रुपयांची उलाढाल खरं तर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते। कोणाकडून एकही रुपया न घेता निशुल्क पद्धतीचं आयोजन भावी नगरसेवक रमजानभाई शेख यांच्या माध्यमातून इथे आखलं जातं। सन्माननीय मनसूरभाई यांचे शुभागमन झाले। आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत। फटाक्यांची आतिषबाजी। क्या बात आहे। जबरदस्त हे स्वागत आहे। व्यासपीठावरती ज्यांचे इथे आगमन होतंय ते सन्माननीय या ओवे नगरीतील खारघर विभागाचे डॅसिंग नेतृत्व आदरणीय मनसूर शेठ पटेल यांचं इथे आगमन झालेलं आहे। रमजान शेख यांच्यावरती असलेलं हे प्रेम आहे। जरी ते भारतीय जनता पार्टीमध्ये असलं तरी मात्र रमजान शेख आमच्या मित्राचं हे आयोजन आहे आणि ते आयोजन पाहण्यासाठी आणि रमजान शेख यांना आशीर्वाद देण्यासाठी आज मनसूर शेठ पटेल यांचं इथे आगमन झालेलं आहे।
मनसूर शेठ स्वागत आहे आपला, वेलकम. ही दोस्ती यारी पाहतो. जसे फटाके इथे फुटले तसे फटाके अगदी येणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फडकावेत. ओहो, सुंदररित्या फिल्डिंग. आजच्या दिवसातील अनाकलनीय, अद्भुत, अविस्मरणीय फिल्डिंग इथे आखली जाते. उत्तमरित्या प्रतीक केनी त्या ठिकाणी सज्ज होते. प्रतीक केनीनं स्वतःला झोकून दिलं. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने आपले टीम इंडियाचे, ऑस्ट्रेलियाचे प्लेयर ज्या दर्जाची फिल्डिंग साधतायत त्या दर्जाची फिल्डिंग इथे आखली जाते. सुंदररित्या फटका कन्वर्ट केलाय, लॉंग ऑनच्या दिशेनं दागलाय. हा अजून एक धमाकेदार चौकार. संधी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जीवाची रान करणाऱ्या नेत्याला, अर्थातच या युवा नेत्याला आपण हा समर्पित असा हा गाणं पाहतो. दमदार डीजे ऑपरेटिंग इथे आखली जाते. हो, प्रहार करण्याचा प्रयत्न, उंची जास्त, हे पाहिले, हे हेरलं. पाठमोरी तात्काळ एक धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते आणि अशा रीतीने लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होती. आणि पहिल्या पिवनच्या षटका दरम्यान धावा धावपटलामध्ये पाहायला मिळतात. पेठाली संघाच्या विरोधात मुरबी संघाच्या बिनगडी बाद एकूण धावा 13. अगदी मॅजिक ओव्हर सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल आहे. मग तिचा वापर करायचा का नाही हे पाहावं लागेल. कदाचित मॅजिक ओव्हरचा संकेत येतो की काय हे आता पाहायला मिळेल. खेळाडू कक्षातून इशारा आलाय, परंतु ऑफिशियल अंपायर टीमचा इशारा येणं खूप गरजेचं आहे. मॅजिक ओव्हरचा इथे काहीसा सांकेतिक इशारा पाहायला मिळतो आणि ही मॅजिक ओव्हर आधी फलंदाजी करणाऱ्या टीमला कितपत धावा देईल हे सुद्धा पाहावं लागेल. अगदी महाराष्ट्राच्या रणरागिणी महिला भगिनींचा सहभाग या संबंध स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. आमच्या कॉलेजच्या युवती यांचाही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभापासून ते थेट बक्षीस समारंभापर्यंत या संपूर्ण महिला भगिनींचा सहभाग या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सर्व युवतींचं, कॉलेज कुमारींचं मनपूर्वक स्वागत आहे. राष्ट्रवादी चषकामध्ये एक वेगळी झलाली प्राप्त करणारी मर्यादित षटकांची ही आपण स्पर्धा पाहतो. निशुल्क प्रवेश फी, ग्रामीण संघांचा सहभाग आहे आणि ग्रामीणसाठी पहिलं क्रमांक आहे. 50,550 रुपये. द्वितीय पारितोषिक आहे 20,220 रुपये आणि दिव्यांग संघासाठी, पुरुष गटासाठी आहे पारितोषिक 21,111 आणि महिला गटासाठी आहे पारितोषिक 11,111. एकही रुपया डोनेशन म्हणून इथे प्राप्त होत नाहीये आणि तरी सुद्धा लाखो रुपयांची उलाढाल या स्पर्धेसाठी. ही खास खासियत आहे होप मिलर फाउंडेशनची. स्वतःला झोकून दिलं आणि त्यात नंतर अगदी चेंडू अडकवता आला नाहीये. वन टप्पा सीमा पार, शानदार चौका. अगदी रडार मध्ये आल्यानंतर धावसंख्या कशा पद्धतीने वेगवान होते याचं प्रत्युत्तर पाहू शकता आपण. 21 धावसंख्येवरती मजल पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीकडे काटेकोर पद्धतीने उपाययोजना आखण्याचं हे कार्य अगदी रमजान शेख यांचं पाहायला मिळतं. संपूर्ण त्यांच्या कार्यकर्त्यांचं, युवा शक्तीचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू आणि संपूर्ण होप मिरर फाउंडेशनचे पदाधिकारी, सर्व सहकारी वर्ग यांच्या प्रयत्नातून साकार होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमानानं साकार होतोय या परिभागातील दमदार स्पर्धेचा आगाज. राष्ट्रवादी चषक 2025. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट ओव्हर द विकेट मारा केला. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज ऋतिक किनीचा वापर केला. व्हाईट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते. अष्टपैलू गुणवान खेळाडू म्हणून संबंध रायगड जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूची ओळख आहे असा बायकरमॅन खेळाडू
ऋतिक केनी पेठालीचा बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. प्रहार करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटच्या डोईवरून पटका टाकण्याचा प्रयत्न राहिला परंतु नामुष्की ओढते. फक्त एकच धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर येतोय ओमकार पाटील, मुरबीचा वंडर बॉय. नेहमीच मैदानाच्या चौफेर बाजूनं फटके खेळण्यासाठी हा खेळाडू सुप्रसिद्ध आहे. अगदी धावसंख्या जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. नो माइन्स लँड, सेफ लँडिंग आहे. एकच धाव मिळते. काहीसा नाराज आहे. बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थितरित्या हा चेंडू आला नाहीये आणि या कारणास्तव फक्त आणि फक्त रिंगणामध्ये एक धाव इथे प्राप्त केली जाते. 1+1 26 धावसंख्येवरती मजल पाहायला मिळते. पहिली सलामीची जोडी सध्या घडीला शाबूत आहे. फलंदाजीचा विचार केला तर फलंदाजीचा रणगाडा म्हणून मुरबी संघाची ओळख आहे, परंतु पेटली संघाविरोधात कितपत धावसंख्या बनेल हे सुद्धा पाहावं लागेल. रडार मध्ये येतोय क्षेत्ररक्षक तैनात, चांगला झेल. देवेश त्या ठिकाणी सज्ज होते. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक सज्ज असताना एक चांगला उत्तुंग असा झेल पकडलाय. लागतोय पहिला देधक्का मुरबीला आणि खेळाडू बाद होतोय शुभम ठाकूर. दे धक्का शुभम ठाकूरला अगदी पाठमोरी पडतवलंय. येणारा नवीन खेळाडू आलाय विकी पाटील, मुरबीचा खेळाडू. नेहमीच अष्टपैलू म्हणून गुणवान कार्य या खेळाडूचं राहिले आणि मुरबी गावचा विचार केला तर या स्पर्धेसाठी रायगड टेनिस क्रिकेट समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील सर असतील, त्यानंतर सुनीलजी पाटील सर असतील, यांचं मोलाचं योगदान रमजान शेख यांना लाभतंय आणि याच मुलगी लगातार प्रत्येक पर्वामध्ये एक दमदार आयोजन हे आखलं जातं. यामध्ये या दोन व्यक्तिमत्वांची एक चांगली साथ आहे आणि याच मुलगी काय या स्पर्धेचा सर्वांगीण विकास आहे. परंतु खास अशी फटकेबाजी दाखवावी लागेल पेठाली विरोधात मुरबीला आणि तो दर्दीदार खेळ साकार करण्यासाठी आलाय डावखुरा खेळाडू विकी पाटील हा फलंदाज टीम मुरबी. ओहो, प्रहार क्षेत्ररक्षक तैनात आहे. सीमा पल्ल्याड भ्याडला नयन किनीला चकवा दे चेंडू सीमा पार. राष्ट्रवादी चषकातील हा दमदार षटकार. आजच्या या संबंध दिवसातील हा तिसरा षटकार या फलंदाजाच्या बॅटमधून. पहिला खेचला होता समन जो तळोजा फेज 1चा खेळाडू होता. दुसरा षटकार ठोकला होता रांजणपाड्याच्या अनिश पारबेन आणि हा तिसरा षटकार येतोय फलंदाज मुरबीच्या विकी पाटीलच्या बॅटमधून. अगदी डावखुरा खेळाडू. मॅजिक ओव्हर सध्या घडीला आपल्याला जारी असताना पाहायला मिळते. गुणलेखकांना आम्ही सूचित करतो आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ही 38 या धावसंख्येवरती. या ओव्हर मध्ये धावा आल्या मॅजिक ओव्हर मध्ये अगदी 25 धावा आपण बनताना पाहिल्या. विस्फोटक अंदाजामध्ये धावसंख्या मुरबी संघाची बनताना पाहायला मिळते. पेठली संघाचा विचार केला तर याही संघामध्ये मातबर फलंदाजांचा भरणा आहे, म्हणजे मॅच अंतिम टप्प्यामध्ये चांगल्या दर्जाची पाहायला मिळेल. प्रहार मिस्टर 360 उत्तमरित्या हा फटका खेळलाय. येतोय ओमकारच्या बॅटमधून हा दमदार चौकार. दमदार आपल्याला संगीत पाहायला मिळतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार तुतारी. ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे.
हे नक्कीच वाक्य पाहिलं आपण खासदार माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचं. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचं दमदार गाणं आणि या पक्षाचे युवा कार्यकर्ते रमजानभाई शेख यांचं दमदार राष्ट्रवादी चषकामध्ये हे आपलं आयोजन पाहतो. त्यातील हा दमदार षटकार. आक्रमकरित्या फटके खेळले जात आहेत. ओमकार पाटील ऑन फायर. चौकार षटकारांची आतिषबाजी ओमकारच्या बॅटमधून पाहायला मिळते. पुन्हा प्रहार केला डीप मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. परेश त्या ठिकाणी सज्ज असताना तात्काळ 2 धावा इथे अधोरेखित केल्या जात आहेत. अगदी सकाळपासून उत्तम उपाययोजना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी खेळाडूंसाठी नाश्त्याची व्यवस्था असेल, त्यानंतर जलपान असेल, भोजनाची व्यवस्था आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी पाण्याची व्यवस्था अगदी आमच्या या संपूर्ण होप पीरियड फाउंडेशनच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्पर्धा कशी असावी आणि स्पर्धेचं आयोजन कसं असावं, उपाययोजना कशा असाव्या याचं उत्तम उदाहरण. हलवार पद्धतीने हा फटका खेळलाय. काहीसा घातक चेंडू होता हे पाहिलं, हे हेरलं ओमकारनं आणि घातक चेंडूवरती फटका खेळणं काहीसं कठीण झालं नाही. हे पाहता शांत रवय अजमावला. अगदी उत्तमरित्या फटका कन्वर्ट केला आणि धावत संख्या अगदी 50 पार. 2 पावलं पुढं. सांघिक कोट्याचं अर्धशतक 52 धावा. अगदी हाय स्कोर आपण या संपूर्ण स्पर्धेतील पाहू शकता. सध्या घडीला प्रहार फटका काहीसा फसला. 1 पॉइंटच्या डोईवरून फटका दागण्याचा प्रयत्न. सिंगल रन्स प्राप्त होते. 2 धावा होतील का? जलद गतीनं थ्रो प्राप्त होतोय, परंतु 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. अगदी खेळाच्या पहिल्या पूर्वार्धातील हे अंतिम षटक आहे आणि हे पाहिलं तर अगदी अंतिम षटक सुद्धा समाप्त झालंय. आणि पिबनच्या पहिल्या षटकापासून जी हाणामारी पाहिली तर हे पाहता अगदी पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनताना आपण पाहिल्या. एकूण धावा 1 गडी बाद 54 आणि जिंकण्यासाठी 55 धावसंख्येची आवश्यकता आहे पेठारीला. हॅलो यस, धन्यवाद रोशन. तर आपण काही सन्मान इथे घेतोय. या व्यासपीठावरती आदरणीय या ओवे नगरीचे एक डॅसिंग नेतृत्व सन्माननीय मनसूर शेठ पटेल यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. येणाऱ्या हंगामामध्ये येणाऱ्या या 25 तारखेपासून स्टार क्रिकेट क्लब ओवे यांच्या विद्यमानातून जी स्पर्धा होणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये खूप मोठे योगदान आदरणीय मनसूर शेठ पटेल यांचं नेहमीच राहिलेलं आहे. आणि आज रमजान शेख यांच्या या स्पर्धेला नक्कीच त्यांची उपस्थिती पाहायला मिळतं. मित्राला भेट देण्यासाठी ते इथे आलेले आहेत. धन्यवाद मनसूर शेठ, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं आभार व्यक्त करतोय. चला, स्टार ओवे टीमचे कॅप्टन आणि पापडीचा पाडा या दोन्ही संघनायकांना सूचना आहे. शेवटची पुकार आहे. बॉल पडण्या अगोदर आपल्याला इथे टॉस साठी यायचं आहे, अन्यथा ओव्हर कमी करण्यात येईल याची नोंद घ्या. 3 षटकांऐवजी फक्त 2 षटकांचा सामना असेल याची नोंद आपण घ्यायची आहे. स्टार ओवे आणि पापडीचा पाडा दोन्ही टीम कॅप्टन. हेलो 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 महेश्वर पटेल, आप देख रहे हैं राष्ट्रवादी चषक 2025 धमाका धमाका धमाका. तो चलते दोस्तों, 55 रनों का टारगेट है. देखना है कैसे चेस कर पाएंगे पेठाली या रोकने में कामयाब होगी यहाँ मोरबी टीम. ये बड़ा सवाल है दोस्तों. और उसमें एक और मैजिक है यानी डबल रन. तो यकीनन 3 ओवर का मुकाबला है. 3 ओवर में 55 रन चेस तो चेस करना है. तो पहला और पावर प्ले का है. हेलो, तो देख सकते हैं
हमारे रमजान शेख जी के माध्यम से इस शानदार जानदार खूबसूरत टूर्नामेंट का आगाज किया है। हमारे ववा के सरजमी पे, खारगर के सरजमी पे आए हुए तमाम दर्शक, तमाम खिलाड़ी और तमाम मान्यवरों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। खास करके हमारे मंसूर पटेल जिन्होंने अपना कीमती वक्त यहाँ पे दिया, उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं कमेटी की तरफ से। तो यहाँ देख सकते हैं कमेंट्री में ये हमारे रुपेश पाटिल, रोशन पाटिल और हमारे संदीप जी पाटिल जो कि हमारे रायगढ़ क्रिकेट समाज एसोसिएशन के यहाँ पे देख सकते हैं, और मैं अशरफ पटेल, और हमारे स्कोरर देख सकते हैं जादव, शांताराम जादव, जिनको देख सकते हैं अभी उनकी जगह संभालने आए हैं हमारे रोशन पाटिल। हालांकि रोशन पाटिल एक ऑलराउंडर आदमी है, मंडप का काम हो, कॉमेडी का काम हो, चला स्टोरी का निघूया. काम हो. आणि चला पापडीचा पाडा टीम कॅप्टन. तो यस ओके. तर आमिर शाह मेहरुल, इनके शुभ हाथों से हम टॉस करेंगे. पापड़ी का पाड़ा और स्टार ओवे, इन दो टीमों के बीच में अगली भिड़त हम यहाँ पर देखेंगे. तो यहाँ देख सकते हैं ऋषिकेश घरत पापड़ी का पाड़ा टीम के कैप्टन हैं. दूसरी तरफ निकेश मात्रे टीम स्टार ओवा के कैप्टन. आमिर शाह, इनके शुभ हाथों से हम टॉस करेंगे. अफरोज शेख यहाँ आना है. चालू, स्टार्ट, ऑन देख सकते हैं. गेंदबाज विक्की पाड़े, सामने बल्लेबाज देख सकते हैं. शानदार गेंद, डॉट गेंद की समाप्ति, शुरुआत अच्छी हुई मुरबी की. देर से आने वाले दर्शकों के मालूमात के लिए ये सामना 3 ओवर का है और 55 रन बनाने हैं. एक ओवर जादुई है, मैजिक ओवर, जिसमें चौके को 8 दिया जाएगा और छक्के को 12 रन. तो बहुत नगर शौक को देख सकते हैं हमारे रमजान शेख, और उठा के खेला है हवा में गेंद, मारे का पार. 4 धावांसाठी. कैसी लगी मेरी मराठी? संदीप पाटिल, जिनके बल्ले से चौका आया है, देख सकते हैं. विकी पाटिल गेंदबाजी के लिए, संदीप पाटिल बल्लेबाजी के लिए, और उठाने का प्रयास. कहां पे निगाह है, कहां पे निशाना है, लेकिन हम पैर की उंगली आकाश में, और बल्लेबाज चला बाउल में. यकीनन डीजे मास्टर, हालांकि देखा जाए तो हकीकत दिलदार व्यक्तिमत्व है और दोस्ती की दुनिया का राजा आदमी हमारे रमजान शेख, जिनका इफ्तारी भी पार्टी काफ़ी बड़ी होती है सेक्टर 34 में. तो यकीनन तारीफ करने के लायक एक आदमी जो रमजान शेख, और काफ़ी अच्छी सोच उनकी है. तो देख सकते हैं टोटल हुआ यहाँ पे सिर्फ और सिर्फ 4 रन. एक विकेट के नुकसान पे 4 रन हो चुके हैं, और हमारे मान्यवर आमिर शेख यहाँ पे मौजूद है. तो बल्लेबाज आए हैं, देख सकते हैं हमारे परेश केनी, लेफ्ट हैंड के बल्लेबाज है, हार्ड हिटर बल्लेबाज है, लेकिन गेंदबाज भी लेफ्ट हैंड के है. देखना है आमने सामने काटा भरा टकरा. और ये देखिए काफी अच्छी गेंद नहीं कहूंगा मैं, क्योंकि ऑफ स्टंप से बाहर गेंद है. अंपायर का इशारा वाइड, इस वाइड के मदद से स्कोर बढ़ता हुआ 5 रन हो चुके हैं. 50 रनों की जरूरत है.
मैजिक और भी है, उठा के खेला है हवा में गेंद, आर पार सीमा पार, टांगा पलटी, घोड़ा फरार, चौकार। तो यकीनन एक रमज़ान शेख जो कि काफ़ी बड़ी मेहनत यहाँ पे देख सकते हैं। गए महीने 25 तारीख को ये टूर्नामेंट होने वाली थी, लेकिन बारिश के कारण वो आज वे उठा के खेला है। आसमानी तूफानी लुकमानी उस्मानी जीलानी ईरानी बिरयानी छक्का, और गेंदबाज हुआ हक्का पक्का। भाई बिरयानी का नाम लिया, शायद भूख लग गई लोगों को। तो यकीनन यहाँ टोटल जरूर बताएंगे हमारे रोशन पाटिल जो कि स्कोरिंग की भूमिका निभा रहे हैं। टोटल 15 रन हो चुके हैं। और ये देखिए वाइड गेंद है, 16 रन हो चुके हैं। लेकिन देर से आने वाले दर्शकों के मालूमात के लिए सामना चालू है पेठाली वर्सेस मुरबी के बीच में। मुरबी ने 54 रन बना के 55 रनों का टारगेट रखा है, देख सकते हैं विक्की पाटिल। और ये देखिए फसवा चंडो, तो ये डॉट गेंद की समाप्ति, टोटल 1 ओवर की समाप्ति, 1 विकेट के नुकसान पे टोटल रन हो चुके हैं यहाँ पे 16। आवाज शानदार जानदार आयोजन रखा गया है, देख सकते हैं काफी मेहनत हमारे रमजान शेख और उनके टीम की। दोन मिनिटं थांबायचं आहे। चालू शिरो ऑन। मैजिक ओवर है सर, यस मैजिक ओवर। पहले तो मेरे कुछ ध्यान में ना आया, मैं ज़्यादा कमेंट्री नहीं करता हूँ, लोकल में करता हूँ। 16 रन हो चुके हैं, तो मैजिक ओवर जादुई ओवर है। बारा चेंडू जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची आवश्यकता आहे। हा तर नक्कीच थोड्याच वेळामध्ये या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होणार आहे ते शिवसेनेचे जिल्हा उपनेते आदरणीय बबनदादा पाटील साहेबांचं इथे आगमन होणार आहे। त्याचबरोबर इथे काही मान्यवर उपस्थित होत आहेत। 12 चेंडू आणि 39 धावसंख्येची आवश्यकता आहे। पेठाली विरोधात मुरबी असा आपण सामना पाहुण्यांची मान दिली या मंचकावरती पाहायला मिळते। सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत केलं जाईल। मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो। आयोजकांच्या माध्यमातून होप मिरर फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे युवा नेते भावी नगरसेवक रमजान भाई शेख यांच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत। गोलंदाज आलाय संकेत पाटीलचा हा चेंडू आपण पाहतो। आक्रमक रित्या नेहमीच या गोलंदाजाचा आपण षटक पाहत असतो आणि मॅजिक ओव्हरची घोषणा इथे आपल्याला पाहायला मिळते। या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या पोषक ठरल्या जातील
पेठाली या संघासाठी, परंतु मॅजिक ओव्हरची जी निवड आहे काहीशी चुकली की काय अशी काहीशी चर्चा या संबंध क्रिकेट रसिकांमध्ये पाहायला मिळते. ओहो, या ओव्हरमध्ये हाणामारी होणं खूप गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात डॉट बॉल सफर होत आहेत. ही सर्वात मोठी डोकेदुखी आहे पेठाली संघासाठी. कदाचित असं वाटलं की पहिल्या ओव्हरमध्ये मॅजिक ओव्हरचा कार्यकाल नाहीये, परंतु त्यानंतर अखेरच्या ओव्हरमध्ये कदाचित मॅजिक ओव्हर ही आखली जाईल, परंतु काहीसा धाडसी निर्णय हा पेठाली संघाच्या संघनायकाचा पाहायला मिळतो, जिथे संकेत पाटीलच्या ओव्हरमध्ये मॅजिक ओव्हरचा हा कार्यकाल समाप्त होताना पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, राईट मोर द विकेट. ओहो, परफ्यूम डिलिव्हरी, परफेक्ट बॉल, सुगंधित करणारा हा चेंडू सफर केलाय. संकेत पाटील ऑन फायर. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय युवक महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदरणीय तुषारदादा पाटील, आमचे सतीशदादा पाटील यांचे सुपुत्र. तर तुषारदादा, स्वागत आहे आपलं या व्यासपीठावरती. जनतेच्या गळ्यातील टाईप रायगड जिल्ह्यामधील एक नामवंत व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने शिवसेनेचा दमदार आवाज, शिवसेनेचा ठाण्या वाघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते शिवसेनेचे दमदार नेतृत्व आदरणीय बबनदादा पाटील साहेबांचं इथे आगमन होतंय. नक्कीच त्यांचं या व्यासपीठाकडे आगमन होतंय. होप मिरर फाउंडेशन राष्ट्रवादी चषकामध्ये आज सन्माननीय बबनदादा पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आदरणीय आमचे शिवसेनेचे खारघर विभागाचे दमदार नेतृत्व अनिलदादा पाटील साहेब, त्याचबरोबर सन्माननीय पेठाली गावचे आदर्श व्यक्तिमत्व, जबरदस्त नेतृत्व आदरणीय बबन दादा केनी साहेबांचं देखील इथे आगमन होतंय. आमचे बॉडी बिल्डर विनोद पाटील, त्याचबरोबर सर्व ही मंडळी, संकेत पाटील असतील, या सर्वांचं मी या व्यासपीठावरती स्वागत करतोय. दादा वेलकम. अगदी पाहुणा वर्ग मोठ्या संख्येने या मंचकावरती पाहायला मिळतो. सन्माननीय पाहुणे, ज्येष्ठ श्रेष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून अखंड महाराष्ट्रामध्ये संबंध रायगड जिल्ह्यामध्ये रायगडचा ढाण्या भाग म्हणून ज्यांना पाहिले जातं, सन्माननीय बबनदादा पाटील, उपनेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निश्चित असे आपण दमदार व्यक्तिमत्व पाहतो, ज्याचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये पाहू शकता. शिवसेनेचे सल्लागार म्हणून अनेक वर्ष ज्यांची आपण उत्तम भूमिका पाहतो असे आमचे बबनदादा पाटील यांचं शुभ आगमन या राष्ट्रवादी चषकामध्ये पाहायला मिळतं. आपले मनपूर्वक स्वागत. उत्तमरित्या सद्यघडीला आपल्याला सामना पाहायला मिळतो. पेठाली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना मुरबी जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 26 या धावसंख्येवरती. काहीसा सामन्याकडे लक्ष नव्हता, परंतु तात्काळ लक्ष वेधित केलं जाईल. एका गडाच्या मोबदल्यामध्ये अगदी 26 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची अद्यापपर्यंत आवश्यकता आहे. हा चेंडू पेठालीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. इथे मोठा फटका येणं उचित आहे. ऑफ ड्राईव्ह अगदी लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, जिथे फलंदाज परेश केनीला पाहिलं. आणि आता समीकरण जर पाहायचं झालं तर अगदी 6 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे ती निश्चितच 27. 6 चेंडू 27 हे समीकरण अंतिम टप्प्यामध्ये तय करावं लागेल. पाहुणा वर्ग मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. होप मिरर फाउंडेशनची ताकद काय आहे आणि या परिभागामध्ये समाजसेवा कशा पद्धतीनं ही केली जाते ही आपण या फाउंडेशनच्या माध्यमातून पाहत असतो. रमजान शेख, प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, संस्थापक अध्यक्ष होप मिरर फाउंडेशनच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये
अगदी निशुल्क पद्धतीचं आयोजन इथे आपल्याला पाहायला मिळतं। इथे कुठल्याही प्रकारे एंट्री फीज नाहीये आणि तरी सुद्धा ग्रामीण संघांसाठी पहिलं पारितोषिक बबनदादा पाटीलना सांगू इच्छितो की 50,550 रुपये आणि निशुल्क पद्धतीचं आयोजन ग्रामीणच्या माध्यमातून पाहतो। जिथे ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचा थरार निस्सीम प्रेमाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि आयोजकांच्या जादूहीन मेहनतीनं साकार होणारी राष्ट्रवादी चषकाची ही दमदार मैफिल 6 चेंडू आणि आता 26 धावसंख्येची आवश्यकता आहे। सामना बनू शकतो। अलीकडच्या षटकादरम्यान मॅजिक ओव्हरचा काहीसा वापर केला पेठालीनं, तो काहीसा अंगलट आला की काय याची प्रचिती पाहायला मिळते। तर या ओव्हरमध्ये मोठा संघर्ष करावा लागणार आहे तो पेठालीला, परंतु तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य हे निर्माण करतो आणि त्या दृष्टिकोनातून पूर्णपणे सामर्थ्य हे निर्माण करायचं असेल तर संघर्षाशिवाय हा पर्याय नाहीये। त्या दर्जाचा काहीसा संघर्ष आपण या संपूर्ण व्यासपीठावरील मान्यवरांचा पाहतो। अखंड राजकारणामध्ये सामाजिक वारसा बाळगत सन्माननीय नेते उपनेते शिवसेना बबनदादा पाटील यांची आपण ख्याती अखंड रायगड जिल्ह्यामध्ये पाहतो आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी तितकीच वंदनीय हे सांगून देत आहेत आमचे भावी नगरसेवक रमजाद शेख। प्रहार राहिलाय उंच असा आपण फटका पाहिला, फक्त एक जावे, सिंगल डबल काही होणार नाहीये, मोठी फटकेबाजी आखावी लागेल। ओमकार पाटील मुरबी ज्या दृष्टिकोनातून पहिल्या पूर्वार्धामध्ये फटकेबाजी राहिली आणि त्या कारणासह अगदी विजयाकडे काहीशी वाटचाल राहिली, परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतो। अलीकडे काहीशा चुका घडल्या, परंतु 4 चेंडू 24 धावा सुद्धा आपण बनताना पाहिल्यात, परंतु तो भीम पराक्रम आखायचा असेल तर अगदी षटकारांची आतिषबाजी फलंदाज परेश केनीला साध्य करावी लागेल। 4 चेंडू 24, परंतु हा चेंडू काहीसा खराब आहे। लेंथ मध्ये काहीशी बिघाडी पाहायला मिळते। एक न सांघिक कोटापुढे मार्ग सोडतो, एक गडी बाद, एकूण धावा 32, टीम पेठाली आणि आता समीकरण 4 चेंडू 23 वरती येऊन पोहोचलाय। इथे एखादा मोठा फटका आला तर काहीशी ऊर्जा प्राप्त करून देईल, परंतु तो फटका येणं खूप गरजेचं आहे। ओहो, रोखलंय, हे वारू रोखलंय, थांबवलंय। फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या घालण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपलं प्रतिबिंब उमटवतोय, नाव आहे प्रतीक। उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी केली जाते। कुठल्याही प्रकारे मोठा फटका हा खेळू दिला जात नाहीये। इकॉनॉमिकल स्पेल हा साकार झालाय आणि ज्या कारणासह विजयाच्या समीप मुरबी संघाला पाहू शकता। ब्लॉकॉलचा मारा, त्याच्यावरती सडेतोड उत्तर देणं हे खूप गरजेचं होतं, परंतु फक्त सायक रोटेट होतीये आणि मिळतीये फक्त सिंगल रन्स। अगदी विजयाकडे घोडदौड पाहायला मिळते। 33 धावा सध्या घडीला गुणतालिकेवरती पाहायला मिळत आहेत। एका गड्याचा राहिला खात्मा आणि आता समीकरण 2 चेंडू 22। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, प्रतीक आपलं वेगळं प्रतिबिंब या खेळाडूच्या माध्यमातून उमटताना पाहिलं। यानंतर सुद्धा दमदार सामना, ओवे विरोधात पापडीचा पाडा, अशा दमदार लढतींचा आगाज आज संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळेल आणि अशा रीतीने पूर्णपणे विजयावरती शिक्कामोर्तब हा केला जातोय मुरबी संघाकडून। निशुल्क प्रवेश फी असलेली फ्री एंट्री स्पर्धा आणि ग्रामीण संघासाठी पहिलं पारितोषिक 50,550 रुपये, द्वितीय पारितोषिक 20,220 रुपये ग्रामीण धमाका पाहायला मिळतो आणि दिव्यांग संघासाठी 21,111 रुपये पुरुषांसाठी आणि 11,111 रुपये महिलांसाठी असा भरघोस आर्थिक बक्षिसांचा आपल्याला हा पाठपुरावा पाहू शकता आपण संपूर्ण राष्ट्रवादी चषकामध्ये। आणि इथे सामना जिंकलाय पेठाली संघाला परास्त करत मुरबी संघानं बाजी मारली आहे आणि सामना जिंकतोय मुरबी आणि या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इथे घोषित केला जाईल। शांताराम जाधव सर काहीसा लेखाजोखा घेत आहेत। हॅलो, यस, तर धन्यवाद रोशन। आपण व्यासपीठाकडे बोलणार आहोत। मी सन्मान सोल्याकडे नक्कीच बोलेन। आज ज्यांची उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळालेली आहे ते शिवसेनेचे दमदार नेतृत्व, शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे, बाळासाहेब ठाकरे यांचे मानसपुत्र म्हणून ज्यांची ओळख आहे, असे आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व बबनदादा पाटील साहेब आज इथे उपस्थित झालात। होप मिरर फाउंडेशन राष्ट्रवादी चषक
या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण आलात, आपलं मनपूर्वक स्वागत. तर मी दादांना विनंती करेन की आपण यावं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुषारदादा पाटील प्रदेश सरचिटणीस आहेत युवक. तर दादा आपण देखील या. अनिलदादा पाटील आहेत, बबनदादा केनी, त्याचबरोबर अप्रोच शेख साहेब आहेत. सर्व आमची ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्याचबरोबर शिवसेनेचे हे सर्व नेते मंडळी आज इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचं स्वागत आहे. दादांचं, तुषार दादांचं, त्याचबरोबर बबनदादा पाटील साहेबांचं सन्मान झाल्यानंतर दादांची थोडीशी प्रतिक्रिया आम्ही या स्पर्धेबद्दल जाणून घेणार आहोत. तुषार भैया, तर अनिल दादा या, तुम्ही पण या. अप्रोच साहेब या, या सर्व या. बबंगेने साहेब